हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर BCA, BBA आणि BMS या एक्झाम आता तुमचे 19 आणि 20 तारखेला होणार आहे. तर परीक्षेला जाताना कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिट कार्ड सोबत म्हणजे तुमचा जे प्रवेश पत्र आहे त्यासोबत काय असणं गरजेचं आहे, काय तुम्ही नेलं पाहिजे डॉक्युमेंट, ते डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला प्रवेश भेटणार नाही एक्झाम हॉलमध्ये, म्हणजे तुम्हाला एक्झाम देता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण न वेळ वाया घालता बघूया. तर बघा, 1 तास पहिले जायचं आहे तुम्हाला. रिपोर्ट टू द एक्झाम सेंटर ॲट लिस्ट 1 hour बिफोर द एक्झाम स्टार्ट. ते एक्झाम स्टार्ट होण्यापूर्वी तुम्हाला 1 तास पहिले जायचं आहे. डू नॉट ब्रिंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस और स्टडी मटेरियल इन टू द एक्झाम हॉल. म्हणजे जसं की बरेचसे स्टुडंट काय करतात, इलेक्ट्रॉनिक वॉच वगैरे ते घेऊन जातात, तर ते अलाउ नसतं. ते तुम्ही घेऊन जाऊ नका, किंवा घेतलं तरी ते बाहेर ठेवावं लागतं. ओके. तर त्याच्यानंतर आहे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहे. सीईटी, BCA, BBA, BMS, BBA, तर या सीईटी ऍडमिट कार्ड तुमच्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही ऍडमिट कार्ड आता काढलेले आहे. त्यासोबत ओरिजिनल फोटो आयडी. आता फोटो आयडी म्हणजे काय? ऍक्सेप्टेबल फॉर्म ऑफ फोटो आयडी इन्क्लूड आधार कार्ड, त्याच्यानंतर वोटर आयडी, पासपोर्ट, पॅन कार्ड, फुल आयडी, एनी अदर गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऍडमिट कार्ड सोबत आधार कार्ड किंवा वोटर आयडी, पासपोर्ट, मी जेवढे इथे सांगितलं तुम्हाला, ते तुम्हाला न्यायचं आहे. कारण की तुम्ही जर हे नाही नेले तर तुम्हाला तिथे प्रवेश भेटत नाही. बरेचसे जे एक्झाम सेंटर असतं, तर इथे बरेचसे नाही तर सगळे जे कंपल्सरीच असतं, एक तुम्हाला आयडी प्रूफ तिथे दाखवावं लागतं. ओके, व्हेरिफिकेशन साठी. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सोबत हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता ऍडमिट कार्ड तुम्ही झेरॉक्स कशीही न्या, जसं की कलर नेली तर बरंच राहतं, कारण की जे ब्लॅक अँड व्हाईट असते कधी त्यावरती सगळं येत नाही, म्हणजे तुमचा फोटो वगैरे जे असतं तर ते क्लिअर येत नाही. ते जरी नेलं तर काय अडचण नाही, बट कलर प्रिंट तुम्ही न्या. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे अपडेट होती. तुम्हाला ऍडमिट कार्ड सोबत आधार किंवा वोटर आयडी, पासपोर्ट, पॅन कार्ड हे न्यायचं आहे, एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. आणि एक्झाम सेंटरवर ऍटलिस्ट तुम्ही 1 तास पहिले जायला पाहिजे तिथे. आणि मोबाईल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे ते तुम्हाला न्यायची परवानगी नसते आतमध्ये. कॅल्क्युलेटर पण न्यायची परवानगी नसते. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमची 19 आणि 20 तारखेला एक्झाम आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. असेच अपडेट, आता पुढचे जे अपडेट आहे कॉलेजेस वगैरे सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये. ऑल द बेस्ट सगळ्यांना.